महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा माझा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा शंभूच्या लढवय्या स्वभावाचा, महाराष्ट्र हा शंभूच्या लढवय्या स्वभावाचा, महाराष्ट्र हा शाहूंच्या पुरोगम लढ्याचा, महाराष्ट्र हा शाहूंच्या पुरोगम लढ्याचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, महाराष्ट्र हा बाबासाहेबांच्या लेखणीचा, महाराष्ट्र हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा. माझा महाराष्ट्र 105 हुतात्म्यांचा, माझा महाराष्ट्र 105 हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्या तख्तांना घाम फोडणारा माझ्या मराठा मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या मातृभाषेला पहिल्यांदा मी नमन करतो आणि या ठिकाणी माझ्या विषयाला सुरुवात करतो. मातृभाषा आणि माझं शिक्षण. मातृभाषाचं शिक्षण म्हणजे काय? मातृभाषा म्हणजे काय? मातृभाषा म्हणजे जन्म होतो त्यावेळेस त्याला कोणतीही भाषा नसते. जन्म होती त्याला कोणती भाषा नसते. जन्म झाल्यानंतर त्याच्या आईची जी भाषा असते ती त्याला मिळते आणि ती मातृभाषा. खरं तर माता ही आई, जसं आपण म्हणतो माता आईचे संस्कार असतात, आईची भाषा असते. मायभूमी, ज्या मायभूमीमध्ये आपण जो आसरा घेतो ती आपली मायभूमी. आणि जी मातृभाषा आहे ती मातृभाषा म्हणजे आपल्याला जी आईकडून मिळालेली ती मातृभाषा म्हणजे संस्काराचं जे आपणास मिळालेलं बाळकडून ही मातृभाषा. आणि या मातृभाषेचं आपण शिक्षण का घेतलं पाहिजे? तर मातृभाषा ही आपल्याला बाळकडून लहानपणी संस्कार मिळालेले असतात. संत ज्ञानेश्वरांनी रुजवली ती माझी मराठी भाषा आणि छत्रपती शिवरायांनी जी टिकवली ती माझी मराठी मातृभाषा. साने गुरुजी असतील, सावरकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, यांनी बरीचशी साहित्य मातृभाषेतून लिहिली, मराठीतून लिहिली. मराठी भाषा किंवा मातृभाषेचा विषय महत्व सांगत असताना कधी आपण कुसुमाग्रजांना विसरू शकत नाही. कारण माझ्या मराठी मातेचा लावा ललाटाचा खेळा म्हणजे मराठी भाषेचा अभिमान किती असावा या सर्व साहित्यिकाकडून लक्षात येतं. कारण एका कॉन्व्हेंट स्कूलच्या शाळेतून आलेल्या मुलाच्या घरी ज्यावेळेस एकदा गेलो त्यावेळेस लक्षात आलं की ते वाचत होतं, इंग्रजी चांगलं बोलत होतं. इंग्रजीबद्दल माझं जुमत नाही. कुसुमाग्रजांना इंग्रजी येत होतं असं नव्हतं, कुसुमाग्रजांना इंग्रजी येत होतं. सगळ्या महान व्यक्तींना इंग्रजी येत होतं. परंतु त्यावेळेस लक्षात आलं की ती मुलगं वाचत होतं आणि मुलगं वाचत होतं. वाचता वाचता मी म्हणलं हे काय? तर ते म्हणले एलिफंट. एलिफंट म्हटल्यानंतर मी विचारलं हत्ती दाखव. तर ते इकडे तिकडे बघायला लागलं. इकडे तिकडे बघायला लागल्यानंतर आई त्याच्या अभिमानानं म्हणायला लागली की त्याला मराठी कळत नाही, मराठी त्याला येत नाही. त्यावेळेस लक्षात आलं की माझ्या मराठी भाषेत माझ्या या महाराष्ट्रात जन्मून सुद्धा जर त्याला मराठी येत नसेल तर यासाठी दुर्दैव बाब कुठली नाही. आपल्याला लाजिरवाणी वाटायची की आपल्या मराठी भाषेचा अभिमान नसतं, मराठी न येणं. जसं जपान आणि रशिया यांनी त्यांच्या मातृभाषेतूनही चांगलं शिक्षण दिलंय आणि रशिया आणि जपान पुढे गेले, तसे आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊनही पुढे जाऊ शकतात. ठीक आहे, वेगळे सांगायची बाब नाही. कारण माणसांचा विचार असा झाला की मातृभाषेतून शिक्षण दिलं तर आपली प्रगती होईल का नाही ही शंकेत आहे माणसं. प्रत्येकाला असं वाटतं मी इंग्रजी शिकलं तर काहीतरी होईल. इंग्रजी शिकावं त्याबद्दल माझा अजिबात दुमत नाही. इंग्रजीच ना अगदी जास्त भाषा शिकाव्यात. परंतु पहिल्यांदा आपल्याला मातृभाषेचं ज्ञान असलं पाहिजे, मातृभाषेचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि त्यातून त्याचं ज्ञान चांगलं येतं हे निश्चित आहे. कारण मातृभाषेतून शिक्षण झालं की त्याला त्याचं व्यक्त होणं, त्याचे विचार मांडणं हे निश्चितपणे प्रभावशाली होतं. आणि या मातृभाषेचं महत्व सांगत असताना जर असं आपण म्हटलं की जर गडकरींचं जर नाटक म्हणलं तर मुलांना सांगता येत नाही. कारण आजची परिस्थिती अशी शेक्सपियरचं नाटक माणसं सांगतील, मुलं सांगतील. आज 12-13 वर्षाची मुलं पबजी खेळण्यात गुंग आहे. परंतु त्यांना आपल्याला चांगलं ज्ञान कसं मिळावं याच्याकडे लक्ष नाही. कारण त्यांचं ज्ञान हे मातृभाषेतून असलं तर ते दीर्घकाळ टिकतं हे निश्चित आहे. कारण मातृभाषेतलं शिक्षण हे त्याला निश्चितपणे आपल्याला चांगलं परिणामकारक होतं. आणि आपल्या भाषेचा जर अभिमान असला, स्वाभिमान असला तर माणूस पुढे जातो. कारण त्याचा आत्मविश्वास हा फक्त आपल्या मातृभाषेतून वाढतो. त्याचं कारण असं की आपली भाषा आहे. आपल्याला जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरीशी म्हणजे आपली जी आई आपल्याला आईचा, आपल्या जननीचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. मातृभूमीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि ही मातृभूमीचा अभिमान वाटणं ही निश्चितपणे काळाची गरज आहे. कारण आपल्याला जर शिक्षण घ्यायचं असेल, चांगलं दर्जेदार शिक्षण घ्यायचं असेल, आज किती साहित्य संत ज्ञानेश्वरांनी जे प्रसाधन दिलं हे प्रसाधन मात्र
संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहित असताना अख्खे विश्वाला संदेश दिला, प्राणी मात्रांना संदेश दिला की बाबा ही माझं विश्वात्मक आहे, आता विश्वात्मक आहे देवो, एवढा संदेश दिला की जगात प्रसिद्ध झाला. आजही आपल्या मराठीची मातृभाषेतली किंवा मराठीची संस्कृती बघण्यासाठी परदेशातली माणसं येतात आणि बघतात ही पालखी सोहळा जातो. हा आपला मराठी भाषेचा किंवा मातृभाषेचा किंवा आपल्या एक परंपरेचा एक वारसा आहे आणि हा वारसा आपण टिकून ठेवला पाहिजे. आणि हा वारसा टिकवत असताना आपण मातृभाषेतून शिक्षण देणं, मातृभाषेचं महत्व हे आपण पटवून देणं गरजेचं आहे. कारण ते विद्यार्थ्यांना, मुलांना ते दिलं गरजेचं आहे. इतर भाषेपेक्षाही आपल्या मातृभाषेचं ज्ञान त्यांना अवगत असलं तर निश्चितपणे ते उद्योगपती बनतील, निश्चितपणे मोठ्या क्षेत्रात जातील. आजही मोठे अधिकारी झालेले, आजही मोठे आपल्या राष्ट्रपती महिला मराठी भाषेत आहेत. आपले जी मोठी माणसं गेली, पहिले सचिन तेंडुलकर असलेले आपले मराठी भाषेत शिकलेले महान व्यक्ती झाले. लेखनी ज्यांनी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषेत शिकले. ज्यांनी पहिली शाळा सुरू केली त्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी भाषेचे. ज्यांनी मराठी भाषेचा चांगला अभ्यास केला, मराठी भाषेतून माणसं किती मोठी होऊ शकतात हे आपल्याला ज्ञात आहे. आणि एवढे महान व्यक्ती आपल्या भाषेतून होत असताना प्रख्यात्र्यांचं जर वाचन केलं, प्रख्यात्र्यांचं नाटक बघितलं तर माणसाचं जीवन नक्की सुखमय होईल. कारण आज माणसं टेन्शनमध्ये, बीपी शुगरमध्ये, परंतु जर यांची नाटकं बघितली, कुठल्याही इतर भाषेचं नाटक बघा, इतर भाषेबद्दल मला निश्चितच दुराग्रह नाही, परंतु आपल्या भाषेबद्दल निश्चित अभिमान आहे आणि त्या भाषेचा अभिमानात त्यांची नाटकं बघितली तर निश्चित माणूस तणावमुक्त होईल. अशा मातृभाषेसाठी आपण सर्वांनी चळवळीचं रूप घेऊन आपली मातृभाषा अधिकाधिक रुजवावी, आपली मातृभाषा महाराष्ट्रात अधिकाधिक प्रगल्भ करावी, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. निश्चितपणे मातृभाषेतून शिक्षण घेऊन विद्यार्थी यशाचं सर्वोच्च शिखर गाठल असा मला आत्मविश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मॅडम करेक्ट 7 मिनिटं.